गोबी मंचुरियन करूया। त्याच्यासाठी फ्लॉवर चिरून स्वच्छ धुवून घेतलेला आहे। फ्लावर एका मोठ्या भांड्यात काढून घेऊया। मिरी ह्याच्यावर थोडी भुरभुरवायची आहे। आपण मिरपूड इथे साधारण 1 टीस्पून घालतो आहोत। मीठ 1 टीस्पून, लाल तिखट 2 टीस्पून, तिखट आपण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो। कॉर्नफ्लावर टाकूया आता। चार ते 5 टीस्पून कॉर्नफ्लावर, 3 ते 4 टीस्पून तांदळाचं पीठ घालूया। आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत, साधारण 2 चमचे। त्याच्यामुळे आपले मसाले आणि पीठ जे आहे ते फ्लॉवरला व्यवस्थित लागतील। दोन्ही पीठ व्यवस्थित सगळ्या फ्लावरला लागेपर्यंत त्याला टॉस करून मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक 15 ते 20 मिनिटं मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे। एकदा सगळं मसाले आणि पीठ मिक्स करून घ्यायचे। वाटल्यास पीठ आणि मसाले थोडे जास्त टाकायची आवश्यकता असेल तर क्वांटिटीप्रमाणे ॲडजस्ट करून घ्यायचे। तेल एकदम कडकडीत गरम झालेलं आहे, तर हे फ्लावरचे तुकडे आपण तळायला सुरू करूया। तर तुकडे तेलात टाकल्यावर त्याला 2 मिनिटं मध्यम आचेवर होऊ द्यायचे, अजिबात त्याला हलवायचं नाहीये। 2 मिनिटांनीच त्याला हलवायचे। आता थोडंसं एक बाजू झाली आहे, त्यामुळे त्याला फिरवून दुसऱ्या साईडला फिरवून घ्यायचं। गोबी मंचुरियन क्रिस्पी होण्यासाठी तळण्याची प्रोसेस अत्यंत महत्त्वाची आहे। त्यासाठी कडकडीत तेल तापल्यावरच आपण पीसेस त्याच्यात सोडायचे। दुसरी गोष्ट म्हणजे तेल जे आहे त्याची क्वांटिटी फ्लॉवर बुडेल इतपत असायला हवी। मध्यम आच हवी, एकदम लो नको आणि एकदम फास्टसुद्धा नको। मध्यम आचेवर सावकाशपणे ते तळायला हवेत आणि पहिले 2 मिनिटं त्याला अजिबात हलवायचं नाही। ही पथ्य जर आपण पाळली तर आपलं मंचुरियन छान क्रिस्पी आणि खुसखुशीत होणारच। आता हे दोन्ही बाजूने छान क्रिस्पी तळून झाले आहेत, आपण ते काढून घेऊया। हा क्रिस्पीपणा येणं खूप महत्त्वाचं आहे। अशा पद्धतीने ते क्रिस्पी व्हायला पाहिजेत। फ्राईड राईस करायसाठी कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। घेऊया। त्यात मिरची आणि आलं, लसूण लालसर झाला की त्यात कांदा टाकूया। सगळं मोठ्या गॅसवर परतवून घ्यायचं। कांदा थोडा हलवला की त्यात कॅप्सिकम टाकून
ऑनियन थोडासा या मसाल्याबरोबर आणि बाकी वरतून गार्निशिंगसाठी अर्धा त्याच्यासाठी ठेव. या भाजीसाठी मीठ. थोडेसे यात कॉर्न पण टाकू. बस आता हे सगळी भाजी शिजली आहे. आता त्याच्यात फक्त भात मिक्स करून घेऊ. तीन कप वाफवलेला बासमती भात आहे. फ्राईड राईसचा भात जेव्हा आपण शिजवतो त्यावेळेस त्या भात शिजत असताना आपण त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून व्हिनेगर घालायचं आहे. इथे मी 3 पेले भात घेतला होता, त्याच्यामुळे 1 टेबलस्पून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे त्या प्रमाणात आपण व्हिनेगर घालायचं. व्हिनेगर घातल्यामुळे भात जो आहे तो मोकळा होतो, चिकट होत नाही आणि जेव्हा आपण तो फ्राय करतो तेव्हा तो तुटत नाही, त्याचा दाणा अख्खा राहतो. बस आता हे शेवटचं स्प्रिंग ऑनियनचं गार्निशिंग. भातासाठीचं मीठ मी भात शिजतानाच घातलं होतं म्हणून मी इथे घातलेलं नाही आहे. जर आपण घातलं नाही तांदूळ शिजताना तर इथे भाताचं मीठही घालून घ्यायचं. सगळं व्यवस्थित एकजीव करायचं आणि आपल्याला मोठ्या गॅसवर याला परतवायचं आहे. शिजवायचं नाही आहे, वाफ आणायची नाही आहे. फक्त 1-2 मिनटं परतवायचं आणि असा मोकळा मस्त सुटसुटीत असा फ्राईड राईस रेडी आहे. आता गोबी मंचुरियनचं ग्रेव्ही आणि त्याला फोडणी देऊ. तेल टाकूया. पॅन व्यवस्थित गरम केलेला आहे आणि त्यात 3 टेबलस्पून तेल टाकलंय. तेल तापलंय, त्यात बारीक कापलेला लसूण टाकला. लसूण व्यवस्थित लाल होईपर्यंत परतवायचं. थोडा मीडियम गॅसवर छान परतला जातो. मिरच्या टाकल्या. लसूण ऑलमोस्ट सगळा ब्राऊन झालाय. आता याच्यात कांदा टाकूया. शक्यतोवर थोडं मोठ्या गॅसवर करायचं म्हणजे जास्त शिजत नाही, फक्त परतली जाते भाजी आणि क्रिस्पी राहते. कांदा थोडासा परतवायला आला आता त्यात कॅप्सिकम टाका. भाजीसाठी मीठ भाजीच्या प्रमाणात टाकून घेऊ. 1 टीस्पून त्याच्यात टाकलं. कांदा आणि शिमला मिरची दोन्ही व्यवस्थित थोडी शिजेपर्यंत त्याला जरा परतवायचं. कांद्याची पात परतवून घ्यायची. आता सॉसेस टाकून घेऊया. टोमॅटो केचप टाकलाय साधारण 2 टेबलस्पून. सोया सॉस टाकू 1 टेबलस्पून. ह्याला थोडं हलवून 1 टेबलस्पून व्हिनेगर टाकलं. आता हे सगळं व्यवस्थित हलवून हा सॉस थोडा एकजीव होईपर्यंत त्याला शिजू द्यायचं. 1 मिनिटं हे सगळं मसाला थोडा होऊ दिला, शिजू दिला. आता याच्यात आपण हे गोबी, तळलेले गोबीचे मंचुरियन आता याच्यात मिक्स करू. तर हे पूर्ण सगळं मिक्स केलंय. आता ह्याच्यावर एक शेवटचं गार्निशिंग करू आणि सर्व करण्यासाठी रेडी आहे.
आहा गरमागरम गोबी मंचुरियन आणि फ्राईड राईसचा सुगंध इथे मस्त दळवळतो आहे. तेव्हा आता आम्ही खातो. तुम्ही ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. घरी करून बघा. हॉटेलपेक्षासुद्धा सुंदर अशी ही रेसिपी आपण घरच्या घरी करू शकतो. तेव्हा नक्की ट्राय करा. डिनरसाठी किंवा पाहुणे येणार असतील तर तेव्हा किंवा एखाद्या पार्टीसाठीसुद्धा तुम्ही हा मेन्यू ट्राय करू शकता. रेसिपी आमची कशी वाटली ते नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.